स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल. महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलं तर प्रेक्षक हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवारवरही गुन्हा. सनबर्न फेस्टिव्हलवर कायमची बंदी घालण्याची मागणी. हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक. विठ्ठल मूर्तीवरील लेपन पद्धतीवरून नवा वाद. मूर्तीच्या संवर्धनासाठी आयुर्वेदिक लेपन करा, वारकरी संप्रदायाची भूमिका. अकोला जिल्हा रुग्णालयात पत्नीनं पाठीवरून आणलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. रुग्णांसाठी स्ट्रेचरसह रुग्णवाहिकाही उपलब्ध. नाफेड कांदा खरेदीत गोंधळ कायम. प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फरफट. कांदा नाकारला जात असल्याचा आरोप. नाना पटोले यांना सोनिया गांधींकडून बोलावणं. आज दिल्लीला रवाना होणार. नाशिक विधान परिषदेत अखेर गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडेंना पाठिंबा. महाजन सामंतांची शिष्टाई फळाला तर निवडणुकीत उलट काही झाल्यास दराडेंचं नशीब. भाजपच्या गणेश गीतेंचा सूचक इशारा. अमरावती विधान परिषदेनिमित्त कट्टर राजकीय वैरी एकत्र. भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणांची गळाभेट. खासदार अनिल बोंडेंच्या पुढाकारानं दोन्ही नेत्यांमध्ये समेट. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत पवार गटाला धक्का. उत्तम जानकर, अभिजित पाटील, नारायण पाटलांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट. छगन भुजबळ उत्तम कबड्डी खेळतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा टोमणा. तर आधी संघर्ष मग समर्पण करावं लागतं. राज्यसभा उमेदवारीवरून भुजबळांची खतखत. योग्य वेळी योग्य लोकांना संधी दिली जाईल. पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देणार. राष्ट्रवादीच्या वर्धापन मेळाव्यात सुनेत्रा पवारांचा निर्धार. एकच वादा पार्थ दादा अशी राष्ट्रवादीची यापुढील वाटचाल. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. राज्यसभेच्या 26 पैकी 14 जागा बिनविरोध. भाजपचे 10 तर काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी. खासदार संजय राऊतांकडे मोदी दिपकेंसंदर्भातील पोस्ट डिलीट. अमेरिकेत मोदी दिपके भेट झाल्याचा दावा फोल. भेटीचा फोटो AI जनरेटेड असल्याची माहिती. नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर. महाराष्ट्र विकसित भारत 2047चं ध्येय गाठणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मागितला 2 दिवसांचा वेळ. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन.